हॅलो मंग्या कुठे आहे? काम होतं तुझ्यासोबत, ये लवकर घरी. हॅलो दिन्या कुठे आहे? कुठे आहे रे दिन्या? ये लवकर घरी, काम होतं तुझ्यासोबत. दोन्ही पोरांना बोलवून घेतो आणि सांगतो पप्प्याला दम द्यायला, त्याशिवाय काय पप्प्या रास येणार नाही. पुन्हा असं काही करायला नको. आता ठीक आहे, वेळ निपली, पुढची वेळ निपली नाही निपली तर काय करायचं? दम तर द्यायलाच पाहिजे. हे पोरं आले की सांगायचं त्यांना. काय झालं बाबा? फोन करून बोलावलं गडबडीत. काय झालं? तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची? बाबा काय झालं? काय झालं बाबा? फोन करून मला पण बोलावलं गडबडीत. काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची? आईची बरी आहे ना? काय झालं बाबा? सांगा ना. तुम्ही गावात बिवात राहता की नाही रे पोरांनो? हां, कुठं होता तुम्ही? अख्ख्या गावात बॉम्ब झाली आहे, तुमच्या बहिणीनं पप्प्याला मारलं म्हणून. अर्जुन पप्प्याला मारलं अशी बॉम्ब झाली आहे. तुम्हाला काही कानावर आलं की नाही? कुठं असतं तुम्ही? हां, मला विचारता काय झालं ते? काय माहीत नसतं का तुम्हाला? गावात राहतं की कुठं राहता? कोण अर्चना? आपली अर्चना? आपल्या अर्चना पक्याला कशाला मारलं? कशाला मारलं पक्याला अर्चना? विचारू का अर्चीला? बोलू का अर्चीला? काय झालं ते विचारू. काय सांगतो बाबा? अर्चना पक्याला मारलं? का बरं मारलं? पक्क्यानं नक्की काय नक्की केलं असेल. त्याला तर ना आता मी सोडतच नसतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पक्क्या जिवंत राहत नाही आता. नाही रे, त्याला जीवानं मारायचं नाही आहे. जीवा बिवानं मारू नका त्याला, फक्त धमकी द्या की पुन्हा अर्चीच्या वाट्याला जायचं नाही म्हणून. आणि अर्ची पण ही साधी साधी नाही आहे, हे त्याला कळून चुकलं पाहिजे. असं काहीतरी करा. बाकी त्याला जीवानं वगैरे मारू नका. बघा तुमच्या हिशोबानं काय करता येईल ते. लवकरात लवकर काहीतरी करा. अर्ची साधी सुधी कोणाची पोरगी नाही. अर्ची पाटल्याची पोरगी आहे, पाटल्याची. हे त्याच्या चांगलं लक्षात आणून द्या, कळलं का? पुन्हा असं काही अर्चीच्या वाट्याला कोणी जायची हिंमत करायला नको. असं त्याला चांगला धडा शिकवा. जा निघा. तुम्ही काळजी करू नका बाबा. आम्ही बघतो काय करायचं ते. तो पक्क्या पुन्हा गावात पण दिसणार नाही याची सोय करून ठेवतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बघतो ते पक्क्याला बरोबर. चल बरं दिन्या. बघूया. कुठून शोधतो. शोधूया त्या पक्क्याला. कुठे गेलंय ते शोधून काढायला पाहिजे. चल दिन्या, चल लवकर. नीट जा रे, दोघे व्यवस्थित. बघा त्या पक्याला जीवाने मारू नका. काही जास्त राडा करू नका. थोडा धमकी द्या आणि सोडून द्या. नीट. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या डोक्याला ताप असं काही करणार नाही. पण आपल्या इब्रतीला कोणी हात घालेल तर काय होतं हे पण दाखवून द्यायला पाहिजे. हॅलो सम्या, आपल्या 4-5 पोरांची गँग घेऊन ये लवकर. काम आहे अर्जंट. ये रे पटकन. येतोय ना? हां हां ये. अरे बस स्टँडजवळ आहे, बस स्टँडजवळ. बस स्टँडला आहे मी. ये पटकन. दादा, मी बघतो काय करायचं ते. तू नका टेन्शन घेऊ. मी आणतो माझे पोरं. तू जा घरला. बघून घे तुम्ही ते पक्क्याचं काय करायचं ते. गापरे दिल्या. बाबाने सांगितलं आहे ना मला. करू तुम्ही बरोबर. तू नको टेन्शन घेऊ. तुला थांबायचं असेल तर थांब, नाही तर जा घरला. ठीक आहे दादा, बघ काय करायचं ते. मी आहे इथंच, थांबतो जरा. येते का तुझे मित्र? येते तुझे पोरं? त्यांना घेऊन जायचं का आपण? हो हो येते येते, थांब 5 मिनटं. येते सगळे, येते, जाऊया त्यांना घेऊन. ह्या पक्याला शोधायला पाहिजे अगोदर. पक्या कुठं गावला की बस त्याला शोधणं गरजेचं आहे रे. अरे मंग्या, काय झालं? कशाला बोलावलं आम्हाला सगळ्याला? आले का तुम्ही सगळेजण? बरं झालं आले. चला, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला. सांग 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 लवकर. काय झालं ते? तुला कोणी काही केलं का? सांग पटकन, एकाचा मुर्दा पाडतो. सांग लवकर मंग्या, काय झालं? काय झालं? का बरं बोलावलं मला? का आम्हाला सगळ्यांना बोलावलं इथं? अरे बोल की रे मंग्या. सांगतो सांगतो, 2 मिनटं तुम्ही सगळे शांत व्हा. सगळं सांगतो. बरं बरं सांग. अरे तुला अगोदर सांगू तर दे. हां, एक एक जण लय प्रश्न विचारतात. सांगतोय ना तो. सांग रे मग तू. अरे तू पक्की आहे ना, गावात नवीन आलाय बघ. अनुसया त्याचं पोरग आहे म्हणते. त्यानं काय केलं, अर्चीला म्हणून पाहून गाणं म्हटलं. तुझे देख की मेरे मधुबाला वाचलं. अर्चीला नाही झालं ते सण. अर्चीनं दिलं तिला दणं कानपट्टीत मारलं वाटतं. सगळ्या गावात बोंब झाली की अर्चीनं पक्क्याला मारलं म्हणून. आता पक्क्या कुठे गेलाय काय माहिती. त्या पक्क्याला शोधून आपल्याला चांगला चोप द्यायचा आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांना बोलावलंय. कळलंय का आता काय करायचंय ते? चला पक्क्याला शोधायला जाऊ. असं केलं तर पक्यानं त्याला सोडायला नको आता. चला रे चला, सगळे त्याला शोधायला जाऊ. शोधून दिला ना, चांगले हात पास तोडू त्याचे. जिवंताने सोडायचं त्याला आता. हे नाही रे नाही, त्याला जीवानिशी नाही मारायचं. त्याला फक्त धमकी द्यायची. हातपाय पण नको तोडायला त्याचे.
फक्त त्याला धमकी द्यायची. अर्ची काही साधी सुधी नाही, पाटलाची पोर आहे. पाटलाच्या पोरीच्या वाट्याला जायला गेल्यावर काय होते तिला कळायला पाहिजे. पाटलाच्याच पोरीला काय, कोणत्या पण पोरीला काही छेडलं किंवा काय केलं की काय होतं हे तिला कळायलाच पाहिजे. चला शोधू त्या पक्याला, छपरीगिरी करतो काय आपल्या गावात येऊन. चला रे सगळी शोधूया त्याला. कुठं राहतो रे तो पक्या? कोणाला माहिती आहे का त्याचा पत्ता? मला असं वाटते मग घ्या तो ना त्याच्या घरीच असेल बघ. त्याच्या घरी जाऊन शोधायला वेळ पाहिजे का रे? जायचं त्याच्या घरी. मला पण वाटते मग घ्या तो ना त्याच्या घरी असेल. चल जाऊया त्याच्या घरी, बघूया काय होते ते. दिसलं तर ठीक घरी, नाहीतर गाव धरून काढू. हो रे, चला रे चला त्याच्या घरी जाऊ. पक्क्याला काही सोडायचं नाही. चला पक्क्याच्या घरी जाऊ, बघूया कुठं आहे तो. बरं बरं, चला सगळे. काढ्या रे, काढ्या रे पटपट, काढा सगळ्यांनी काढ्या. चला पटकन जाऊया. पटकन निसटून जायच्या अगोदर हातात गावला पाहिजे. चला सगळे. मग घ्या ते बघ ते मागचं आहे त्याचं घर. जाऊया, चल तिकडे जाऊया सगळ्याचे सगळे. चलतो का रे? नाही तर मी जाऊन येऊ, तुम्ही इथं थांबता. कसं करता? सगळे एका दमात जायचं की मागे पुढे जायचं? मागे पुढे कशाला रे? चला जाऊ एखादा म्हणा, बघू आहे की नाही. चला मागणं जाऊ. हाय कर घरी, बघा रे जरा मागून फोन. हाय का पक्या घरी? दिसतो का कुठं पक्या? शोधा त्याला. अनुसया त्या, ओ अनुसया त्या, आहे का पक्या काय घरी? झालं? काहून आला? काय म्हणतं बोल. अरे बापरे, एवढे जण? काहून रे पोरांनो, काय झालं? कशासाठी आले तुम्ही एवढे सगळे? काय रे मंग्या, काय झालं रे? एवढे सगळे आले तुम्ही, काय झालं लेकरांनो सांगा. पक्या आहे का त्या घरी? पक्या पक्या कुठे आहे? पक्या सांगा कुठे आहे? काहून रे पप्पा, काय झालं? पक्याला कोण शोधून राहिले तुम्ही? काय झालं रे? सांगा मला, काय झालं? पक्यानं काही केलं का? काय केलं पक्यानी? काय रे मंग्या, काय केलं पक्यानी? अरे जा, काय केलं रे पक्यानी? काय केलं? अहो अनुसया त्या पक्याच्या ते आपल्या पाटलाच्या अर्चीला छेडलंय. तिला म्हणून गाणं म्हणे तो गाणं. अर्चीनं मारलं त्याला, पण आता तिचे भाऊ आणि तिचे बाप काही गप्पा बसणार नाहीये. ते सगळे त्याला मारायला आले. तुम्ही अगोदर सांगा पक्या काय कुठे कुठे गेला तो पक्या? हां सांगा लवकर आता पक्या कुठे? पापा, पक्याने चार्जिंग शिरले. कसं काय रे? कधी रे? कुठे गे? माय 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 माय, काय करा बापा या पक्याचं. देवा देवा देवा, लयच पोर होणार. पण पक्याला तुम्ही एवढे जण मारायला आले रे? मरेल ना रे तो. कसं रे? नका रे मारू माझ्या पक्याला. मी सांगते त्याला समजावून, पुन्हा नाही जाणार तो आरतीच्या वाटेला. नका रे मारू, नका रे माझ्या पक्याला मारू नका रे. काय केलं त्यानं? येऊ दे त्याला, मी विचारते, पण त्याला मारू नका रे. आता पक्या कुठे? पक्या कुठे आहे? सांगा पटकशी, आम्हाला काम आहे. सांगा आता पक्या कुठे? पक्या घरी नाही रे बाबा, पक्या घरी नाही. पण तुम्ही एवढे सगळे जण त्याला मारायला आलाय. मारू नका रे. पक्या उन्हाळ आहे, बिना माय बापाचं पोर आहे, आमच्याजवळ राहते. मारू नका रे, मारू नका. काय सांगायचं तर मी सांगते त्याला, पुन्हा अर्चीच्या वाट्याला जाणार नाही पक्या. जाणार नाही रे, जाणार नाही. मग या नाही जाणार रे पक्या अर्चीच्या वाट्याला. लेका तू तरी ऐक माझं. आता तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण पक्याला चांगलं समजून सांगा. पुन्हा अर्चीच्या वाट्याला जाऊ नको म्हणा. आम्ही आता यावेळेस सोडतो त्याला, पुन्हा सोडणार नाही. तुमच्या शब्दाला मान देऊन सोडतोय. पुन्हा त्याचे हात पाय तोडून त्याच्या हातात देऊ. त्याला जिता सोडेल याची काही गॅरंटी नाही. आता तुम्ही पण त्याला व्यवस्थित समजून सांगा. अर्चीच्या वाट्याला जायचं नाही म्हणा. आता तुम्ही मोठे म्हणून तुमच्या शब्दाला मान देतो. पुन्हा ते पक्यानं जर का अर्चीच्या वाट्याला केला तर मग काही खरं नाही. समजून सांगा आता त्याला. हो रे बापा दिन्या, सांगते. मग या पक्याला सगळं सांगते रे मी. दिन्या तू पण लय काही काळजी करू नको. मी पक्याला व्यवस्थित समजून सांगते. मला कसं तरी व्हायला लागलं रे, माझी बीपी वाढायला लागली त्याच्यामुळे. पण मी सांगते पप्पा त्याला तुम्ही मारू नका रे, नाही तर त्याच्या अगोदर माझा जीव जायचा. मारू नका रे, मी त्याला एक वेळा समजून सांगते. हवं त्याला गावातून दूर पाठवते पप्पा, पण तुम्ही मारू नका त्याला. तुम्ही लई जण आहे, तुम्हाला बघूनच मला कसं तरी व्हायला. टेन्शन घेऊ नका त्या. आम्ही पक्याला नाही काही करत यावेळेस, पण पुढच्या वेळेस त्यानं असं काही केलं तर मग काही त्याला सोडणार नाही. तुमच्या शब्दाला मान देऊन आता आम्ही सगळे जातो. आता काही करणार नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा. पक्याला व्यवस्थित समजून सांगा आणि सांगा नीट कोणाच्या वाटेला जायचं, कोणाच्या वाटेला नाही जायचं. अर्चीच्याच काय, गावातल्या कुठल्या पण पोरीच्या जर तो का वाटेला गेला तर तो काही जित्ता राहणार नाही. ही आमची पहिली आणि शेवटची वेळ आहे, हे नीट समजून सांगा त्याला. हो रे बापा, सांगते, समजून सांगते. लेकरं हो, तुम्ही माझं ऐकलं त्याच्याबद्दल धन्यवाद. हा तुम्ही ऐकलं ते बरं झालं. मी पक्याला बरोबर समजून सांगते. पक्याला काय तुम्ही करू नका. मी व्यवस्थित समजून सांगते त्याला. तुम्ही नका त्याचं टेन्शन घेऊ. अर्चीला काय, अर्ची सोडो किंवा अर्ची
सारखी कुठली पण मुलगी असो, कोणत्या मुलीच्या तो पुन्हा कधी वाटायला जाणार नाही. त्याला घरला येऊ द्या, मी बरोबर करते, नाहीतर त्याच्या गावी त्याला पाठवून देते, काहीतरी करते. पण यावेळेस त्याला सोडा. तुम्ही ऐकलं लेकरांनो माझं, बरं झालं. या लेकरांनो, बसा, चहा पाणी घ्या. नाही आता आम्ही निघतो, आम्हाला काम आहेत. पक्याला एक व्यवस्थित नीट समजून सांगा बरं का तुम्ही. तुमच्या शब्दावर आम्ही निघतोय इथून. तुम्हाला मान, तुमच्या शब्दाचा मान म्हणून आम्ही इथून जातोय. पण आता पुढच्या वेळेस असं काही व्हायला नको. बरोबर तुम्ही सांगा, आता तुमच्यावर अवलंबून आहे सगळं. पुन्हा पक्या असं वागला तर मग आम्ही काही पाहणार नाही मागे पुढे, किंवा तुम्हाला बोलायला येणार नाही, तुमच्या घरी पण येणार नाही. जिथं दिसेल तिथं कुठं. बरं बरं लेकरांनो, सांगते मी. या मग तुम्ही आता. तुम्ही नका टेन्शन घेऊ द्या. पक्याला पक्या आहे आणि मी आहे आता. ठीक आहे आता आम्ही निघतो आता. चला रे जाऊया, चला रे सगळे चला. मग द्या दादा, पक्याला सोडून चांगलं नाही केलं तू. मला असं वाटते कमीत कमी पक्याच्या हातपाय तरी तोडायला पाहिजे होते. नाही रे तिन्या, आता अनुसया आता काय बोलली आपल्याला की ती पक्याला समजावेल म्हणून. ती समजावेल पक्याला. मोठ्या आहे, गावातल्या मोठ्या माणसाचा आपल्याला मान ठेवायला पाहिजे ना. तिच्यासमोर जर का आपण पक्याला मारलं असतं आणि तिनं म्हटलं आपल्याला नौका मारू, तरी आपण मारलं असतं, तर मग विनाकारण वाद वाढला असता रे. अनुसया आता समजून सांगेल, त्याचं काहीतरी करेल. पण धमकी दिली आहे ना, आता ते घाबरेल. पक्या तसं आता याच्या पुढे काही करणार नाही असं मला वाटते. पण ठीक आहे, आपण अनुसया आत्याचं ऐकायला पाहिजे म्हणा. जसं आई पण बोललीच होती. आई पण आपल्याला म्हणेल की आत्याचं कसं काय नाही ऐकलं म्हणून. जाऊ दे रे, पहिल्यांदा त्याला धमकी दिली आहे ना, तेवढं पुरे आहे आता. ठीक आहे दादा, आता तू म्हणतो म्हणून आता त्याचं थोडंसं मागे टाकतो मी. पण मला जर त्याची नजर झाली तर मला काही कंट्रोल होणार नाही. तो माझ्या हातचा मार खातोच बघ. नाही रे दिने, असं काही करू नको. आता आपण आत्याला दिलाय ना शब्द, तर मग तो पाळूया थोडे दिवस. पुन्हा त्यानं जर काही असं काही केलं, अर्चीसोबत म्हणा किंवा गावातल्या कुठल्या पण पोरीसोबत म्हणा, तर मग काही तो आपल्या हातनं सुटणार नाही. मग मी काही करणार नाही. मग तुलाच सांगेल तुला काय करायचं ते, तेव्हा तू करतो. ठीक आहे दादा, आता तू म्हणतो म्हणून मी ऐकतोय तुझं. तू माझा मोठा भाऊ आहे म्हणून तुझं ऐकायला पाहिजे. बरं ठीक आहे, नाही काही करत त्याला सध्या. करतो मी माझा राग कंट्रोल. बरं. मंग्या भाऊ, आपण पक्याला सोडून बरं केलं ना रे. अनुसया आत्या तशा बोलल्या, तशा वागतील ना, करतील ना पक्याला व्यवस्थित. नाही तर मग कसं रे, आपण काही केलं नाही याचा धाक राहणार नाही त्याला. नाही रे, अनुसया आता बोलल्या आहेत ना, त्या करतील नक्की काही ना काही. नाही तर मग आपण आहेच की, कुठं गाव सोडून चाललो. मग बघू पक्याकडे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता आपण शब्द दिला आहे ते थोडे दिवस पाळायला हवाच ना. असू देत. ठीक आहे, तुम्ही माझ्या शब्दावरून सगळेच्या सगळे आले, ते बरं झालं. चला कट्ट्यावर, करू चहा पाणी. ठीक आहे भाऊ, तुम्ही बोलताय म्हणून आता सोडून दिलंय पक्याला. तुमच्या सांगण्यावरून आम्ही आलोय. आता तुम्ही न्याल तिथे आम्ही येतो. कुठं नेता? कट्ट्यावर नेता चहा पाणी करायला, की धाब्यावर जेवायला नेता? कुठं नेते? चला, आम्ही आहे तयार. तुमच्या पाठीशी कायम आम्ही आहोच की. हो रे, तुम्ही सगळे आहे म्हणून काय टेन्शन नाही मला. चला तुम्ही सांगा तुम्हाला कुठं जायचं आहे. कट्ट्यावर चालायचं आहे की धाब्यावर चालायचं? बोला सगळेजण. कट्ट्यावर चला, कट्ट्यावर भाऊ. कट्ट्यावर चला भाऊ, कट्ट्यावर. कट्ट्यावर चला भाऊ, कट्ट्यावर. बरं तुम्ही म्हणताय सगळे, तर चला कट्ट्यावरच जाऊया. चला जाऊन बसूया तिथे. काय गावाचा हालचाल आहे सगळं कळते. चला कट्ट्यावर जाऊया. काय करते? कुठे आहे गात्या? इकडे ये. पक्या बाबा, कुठं होता लेका तू? काय सांगू इथं काय झालंय? किती पोरं आले होते तुला मारायला. काय केलं रे बापा लेका? कशाला त्या आरतीच्या नादी लागला रे? कुठं होता तू? सांग लवकर. अगं आता चुकलो ग, मी चुकलो. पहिल्यांदा माझ्याच्याने एवढी मोठी चूक झाली. मी त्या आरतीला गाणं म्हटलं होतं, तिनं मला मारलं पण तेव्हा, आणि घरी पण सांगत गेली वाटतं. तो पप्पू आहे ना, पप्प्या सगळं गावभर बोंबलत फिरला. पक्या दादाला आरतीताईनं मारलं म्हणून. कशाला असे फालतू कामं करतो रे पक्या? कळत नाही काय तुला कुठं कसं वागायचं ते? एवढं उन्हाळपणा कधीपासून करून राहिला? कधी सुधरशील तू? काय करायचं तुझं? चुकलो ग आता, मी चुकलो. पुन्हा नाही असं करणार काही. मी तुझे पाय पडतो आता, मला माफ कर. नाही रे लेकरं, पुन्हा असं करू पण नको. ते पोरं तुला जिवंत सोडणार नाही. ते पोरं आताच म्हटले मला की पुन्हा पक्यानं असं काही केलं की तो मेला म्हणून समजा. असं काही करू नको लेकरा. अरे तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे रे? कशाला असं करते? जरा कामधंदे कर, काहीतरी 4 पैसे कमव. तुझं लग्न करून देतो, राहशील सुखानं. बायको पोरं खेळतील अंगणात. हो आता, पुन्हा मी असं कधी काय करणार नाही. चुकलं आता, माफी मागतो. मी आरतीची पण माफी मागितली आता, तुझी पण मागतो. पुन्हा
अर्चीलाच काय कुठल्याच पोरीला मी काय करणार नाही, चुकूनही काही बोलणार नाही. आता खालची मान वर करणार नाही. मला चांगलाच धडा मिळाला आता. आता याच्या पुढे काय करणार नाही का आता मी, खरंच काय करणार नाही. हेच पाहिजे होतं लेकरा मला. तू आता सुधारला ना, असा सुधारलेला राहा. चुकूनही काही करू नको बाप्पा, कोणाच्या वाटेला चुकूनही जाऊ नको. राहा लेकरा, सुखात राहा. ठीक आहे, शांत राहा गावात. कोणाला काही बोलू नको, कोणाला काही म्हणू नको. नीट राहा रे लेकरा, नीट राहा. ती पोरं माझ्या सांगण्यावरून गेली आहे. मी त्यांना समजावलं तसं की आता तुला ते काही करणार नाही सध्या तरी, म्हणजे नाही काही करणार. तशी पोरं चांगली आहे रे ती. तूच जो कुचिनपणा केला त्याच्यामुळे ती आपल्या घरला आली, नाही तर आजपर्यंत त्या सगळ्या लेकरांनी मला मदत केली आहे. सगळी पोरं चांगली आहे. तू पण त्यांच्यासारखा चांगला बनून राहा, त्यांच्यात राहा. चांगली पोरं आहे ती. कोणत्या पोरीच्या कधी ते वाटेला गेलेले नाही की कोणाला जाऊ पण देत नाही, आणि तू डायरेक्ट त्या अर्जीच्या वाटेला गेलेला. मग काय करणार ना ती. बरं झालं तुला तू बाहेर मिळालं असतं तर तुला तिथंच त्यांनी जिद्द मारलं असतं रे, जिद्द मारलं असतं, लय आणलं असतं तुला. पण ठीक आहे, तू त्यांच्या तावडीत सापडला नाही, घरला आला. मी त्या पोरांना समजावलंय आता ते पोरं नाही काही करणार तुला. तू नको घाबरू आता. आता खरंच मला ती काही करणार नाही ना गं. खरं ना, मी खूप भीत होतो. मी भीत आलो आता घरपर्यंत. कसं तरी का धावत पडत कुठून तरी आले. मी घरला यायच्या अगोदर ती पोरं मला दिसली की इकडे येताना, म्हणून मी तिथे लपून बसलो होतो कोणत्यामध्ये. बरं झालं ती गेल्यानंतर आलो घरी. आत्या का आता मला ती मारणार नाही ना गं आत्या. तू बोलली त्यांना, खरं बोलली तू? अरे बाप्पा, बोलली मी त्यांना. नाही काही करणार तुला आता ती. आता तू नीट राहा. नीट व्यवस्थित राहिला की तुला ती काही नाही करणार. ती पोरं तशी लई चांगली आहे. चल ये बैस, तुला खा प्यायला काहीतरी करते मी. खाऊन पिऊन घे आणि जरा कामधंद्याचं बघ, गावात कुठं काही मिळते का. हो आता येतो मी हातपाय धुवून, करतो काहीतरी. ठीक आहे, नंतर जातो मी गावात, बघतो काहीतरी कामधंद्याचं मिळते का.